Today we are discussing distance and the displacement. Class 9. Distance. So distance is the actual path traveled by an object from one point to another point. म्हणजे जी actual path travel केली आहे वन पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत त्याचं एकूण अंतर किती, अंतर म्हणजे डिस्टन्स. जसे 20 मीटर हे 10 मीटर, 20 मीटर हे 10 मीटर हे 20 मीटर. जर हे सगळ्यांची ॲडिशन केली तर ह्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचा आपल्याला डिस्टन्स मिळेल. तसंच हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट क्यू आहे. पी पासून क्यू पर्यंत जातोय आपण, ते 360 किलोमीटर्स आहे. तिकडनं परत रिटर्न येतोय म्हणजे 360 प्लस 360 इज इक्वल्स टू 720 मीटर टोटल डिस्टन्स. फॉर सर्कल रेडियस ऑफ द रेडियस इज 100 मीटर दिलेली आहे. आणि जर या ए पासून परत ए पर्यंतच फिरून आलेला आहे तर ह्या पॉइंटला आपल्याला डिस्टन्स किती आहे बघायचं आहे. ए पासून गेलोय पुढे आणि परत ए पर्यंत आलोय. त्याचं डिस्टन्स काढण्यासाठी 2πr हे याचं सर्कम्फरन्स असतं. म्हणजे जर ही रेष आपण सरळ उभी धरली तर ती एक इथून कट केला आपण तर तिथं एक सरळ आडवी रेष होईल. त्याचं अंतर असतं 2πr. 2 × π × 100 मीटर. हे झालं त्याचं डिस्टन्स. आता बघू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स किंवा स्ट्रेट लाईन डिस्टन्स. म्हणजे पहिल्या पॉइंट पासून फिनिश म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून फिनिशिंग पॉइंट पर्यंत एका लाईन मधलं डिस्टन्स ते असतं डिस्प्लेसमेंट. जसं हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. सो आपण ए पासून असा खालतून गेलो तर हे झालं डिस्टन्स. ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केली आपण. बट ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचं स्ट्रेट लाईन मध्ये डिस्टन्स किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स ते म्हणजे डिस्प्लेसमेंट. ए ते बी हे जे डॉट डॉट लाईन आहे ते झाली डिस्प्लेसमेंट. ही झाली डिस्प्लेसमेंट आणि हे खालचं झालं डिस्टन्स. सेम याच्यामध्ये हा ए पॉइंट आहे. ह्या पॉइंट पासून पुन्हा तो इथं चाललाय त्यामुळे याचं डिस्प्लेसमेंट 0 झालंय कारण तो फिरून तिथे चाललाय. म्हणजे ह्या पॉइंट पासून ह्याच पॉइंट पर्यंत डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू 0. आणि इथे पण डिस्प्लेसमेंट 0 झालंय कारण तो पी वरून क्यू वर गेलाय आणि क्यू वरून परत पी वर आलाय, सेम पॉइंट वर आला म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट 0. सो डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0 बट डिस्टन्स इज नॉट 0. म्हणजे आपण याची पाहिली की याची डिस्प्लेसमेंट 0 आहे बट याचं डिस्टन्स येईल 2πr. हे झालं त्याचं डिस्टन्स आणि 0 झाली त्याची डिस्प्लेसमेंट. याचा बी डिस्टन्स झालं 720 मीटर बट डिस्प्लेसमेंट झालं 0. तर आपण याच्यावरून बघू शकतो की डिस्प्लेसमेंट 0 असू शकते बट डिस्टन्स 0 नाही राहू शकत. आता हे एक्झाम्पल बघू. ए पासून आपल्याला बी पर्यंत जायचं आहे. सो हे ए पासून इकडे यावं लागेल आपल्याला 3 मीटर, त्यानंतर इकडे 4 मीटर, तेव्हा आपण बी ला पोहोचू. तर हे झालं त्याचं डिस्टन्स काय येईल, डिस्टन्स 3 + 4 7 मीटर. बट डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपल्याला बाय पायथागोरन PGT पायथागोरस थेरम त्याला आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल आणि मग काढावं लागेल. सपोज याला आपण नेम देऊ ए, याला बी आणि याला सी. सो a² + b² इज इक्वल्स टू c². म्हणजे 3चा स्क्वेअर अधिक 4चा स्क्वेअर. हा स्क्वेअर इकडे आला म्हणजे अंडररूट मध्ये 3 × 9 अधिक 4चा स्क्वेअर 16 अंडररूट मध्ये हे आलं √25 इज इक्वल्स टू 5. सो ए आणि बीचं डिस्टन्स आलं, डिस्प्लेसमेंट आली 5 मीटर. थँक्यू.